नमस्कार मित्र हो. गुरुच्या बातम्या या विशेष कार्यक्रमात मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज माझा हा आपण पाहत आहोत की सातारा आवाजचा स्टुडिओ रुद्रच्या मोठ्या कष्टाने आज उभा झालेला आहे आणि हा पहिला कार्यक्रम आज छोट्या दोस्तांसाठी मी घेऊन आलेलो आहोत. आता खरं तर परीक्षांचे वेध लागलेले आहेत, तर आपल्या या कार्यक्रमामध्ये आपला छोटा दोस्त रुद्र सहभागी झालाय, तर आपण त्याचं स्वागत करूयात. नमस्कार रुद्र. नमस्कार. रुद्र, हे सगळा सेटअप उभा करण्यासाठी तू काय काय मदत केलीस? मी पहिल्यांदा हे सगळं पाईप लावण्यात मदत केली. हा. त्याचं जोडण्यात साईज वगैरे बघितली. ते चुकलेले थोडे थोडे ते पण केले. हे वगैरे पण चुकले, पडदा लावायचं ते पण केलं. हा. मग झालं जरा मेहनत. मला सांग की तुला हे काम करायला कसं वाटतं? खूप छान. आणि तू तुझ्या इतर मित्रांना काय सांगशील की तुम्ही घरात कसं वागलं पाहिजे, आपल्या घरातल्या कामात मदत केली पाहिजे? माझं म्हणणं आहे की सगळ्या मुलांना चांगलं वागायला पाहिजे, घरच्यांचं ऐकायला पाहिजे, खूप अभ्यास करायला आहे. मला सांग रुद्र की तू सकाळी किती वाजता उठतोस रोज? मी 7 वाजता शाळेत जातो, 6 वाजता उठतो, शाळेत जातो आणि मग 10 वाजता येतो. बर, मला सांग तुझ्या शाळेमध्ये तुझे कोण कोण मित्र आहेत? यश, अनुज, शिवम, आवास. तुझ्या शाळेचं नाव काय? ब्लॉसम स्कूल. तुला कसं वाटतं, तुझी शाळा आवडते का तुला? खूप. बर, तू राहायला कुठे आहेस? जाधववाड. तुझ्या आवडीचा विषय कोणता आहे नेमका? असा कोणत्या विषयावर रुद्रला बोलायला जास्त आवडतं? तर रुद्र मोबाईल खूप खेळतो, कसं ते वापरतो? मी लुडो गेम खेळतो, त्याच्यात मी चॅलेंज करतो मम्मी नाही तर पप्पांना. बर. हा. पण जिंकल्यावर ना त्याच्यातले खोटे कॉइन्स भेटतात आणि त्याने आपल्याला इमोजी भेटतात. ते आपण प्लेअर, दुसऱ्या देशातल्या प्लेअर हार लावून आपण पाठवू शकतो. बर. पण मला सांग की आता तू लहान आहेस, तुझं शाळेचं वय आहे, शिकण्याचं वय आहे, तर तुझा हा जो वेळ आहे तो छंद जोपासणं किंवा व्यायाम करणं, फिरायला जाणं, मित्रांबरोबर गप्पा मारणं, यासाठी तुझा खरा तर हा वेळ गेला पाहिजे. पण तुझ्याकडे खेळत असतो फक्त. मित्र चिडतात कारण की एकदा माझ्या मध्ये राज्य टाकलं आणि स्वतः बिन राज्य देता गेले, आउट झाले. म्हणले काम करायचे, इकडे लपणार नाही, पण तिकडेच लपले. म्हणजे तुझे मित्र तुझ्याकडे खेळायला नाही आहेत म्हणून तुला मोबाईल तुझा मित्र झालेला आहे. पण मोबाईल मध्ये मला काय भेटतं असं, म्हणजे मोबाईल तुझा खरं तर मित्र झालेला आहे. पण त्याच्यात मला ज्ञानाची वस्तू भेटती. घरामध्ये सगळ्यात जास्त तुला कोण आवडतं? 3 जण आवडतात. बरं. हा, 3 जण. कोण कोण आणि का आवडतात ते पण सांगायचं. पहिले बाबा आहेत. का आवडतात बाबा? लाड करतात जास्त म्हणून. पण दुसरे पप्पा आवडतं. मम्मी. तुला अजून एक आवडणारी व्यक्ती होती पण ती आता नाहीये, तिच्याबद्दल काय सांगशील? मला बोलतानाच रडू आजी. कुठे आहे आता आजी तुझी? ते आता नाहीये. काय करायचं ती असताना? तिला चारायचं खायला वगैरे. तुला कसं वाटायचं ते काम करत असताना? चांगलं वाटायचं. पण आता आजी नाहीये तुझ्या सोबत, मग तुला काय वाटतं? दुःख होतं. शाळेत एकदा मित्रांनी आजीबद्दल बोललं तेव्हा खूप रडले. पहिल्या दिवसात वर्षाच्या तेव्हा खूप रडले. तुला ते सगळं आठवलं? पप्पांनी पण खाली बोलवलं शाळेत. एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडणारी व्यक्ती ती आपल्या सोबत असते तर आपण त्यांच्याशी कसं वागतो? वाईट वागतो, चांगलं वागतो, चांगलं जे काय असेल ते आपण वागत असतो. पण ती व्यक्ती आपल्या समवेत नसल्यावर त्याचं दुःख आपल्याला कळतं. मग ती व्यक्ती आपल्या सोबत असताना जर आपण त्याच्याशी व्यवस्थित वागलो तर आपल्याला भविष्यातल्या दुःखाला सामोरं जावं लागणार नाही, कारण की जे काही आनंदी आयुष्य असेल ते आपण जगलेलं असेल. तर असा हा रुद्र आपला छोटा दोस्त आपल्याशी बोलला. त्यांनी थोडंसं भावूक पण केलं. त्यांनी त्याच्या आवडीनिवडी सांगितल्या, त्यांनी त्याचं मोबाईल कसं वापरायचं ते सांगितलं आणि त्याच्यातलं नेमकं काय त्याला आवडतं ते पण सांगितलं. गुरुच्या गप्पा हा खरं तर हा डेमो कार्यक्रम होता, कारण की आम्हाला सेटअप झालाय, तो शूट कसं झालं
हे पाहायचं होतं. आणि हा पहिला स्टुडिओचा कार्यक्रम आहे की जे आपल्या सेटअपमध्ये रुद्रचं मोलाचं योगदान होतं. त्याबद्दल आपण रुद्रचं मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि हा आता कार्यक्रम कसा झाला त्यात आपण एडिट करूयात. ठीक आहे रुद्र?